तर आज मी मस्त अशा गच्चीवरून हे छोटे चेरी टोमॅटो तोडून आणले आहे आणि त्याची भाजी बनवणार आहे। अगदी पारंपरिक पद्धतीची ही भाजी आहे, म्हणजे माझी आई आजी बनवत होती त्या पद्धतीने मी बनवत आहे ही भाजी। तर इथे 1 चम्मच बेसन पीठ आणि 1 चम्मच ज्वारीचं पीठ आपण पॅनमध्ये तेल तूप न टाकता भाजून घेणार आहोत। खमंग सुगंध येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचे, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता आपण त्याच पॅनमध्ये हे चेरी टोमॅटो धुवून त्यामध्ये थोडंसं तेल टाकून अगदी 1 मिनिटभरासाठी परतून घेणार आहोत, म्हणजे भाजी चवदार होते आणि खूप छान लागते खायला। हे टोमॅटो भाजले आहेत। आता इथे तुम्ही हे असेही मिक्स करू शकता किंवा मग मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा एकदा फिरवून घेऊ शकता, म्हणजे छान याचा गर तयार होईल अशा पद्धतीने। आता याचे टरफलं तुम्ही काढू म्हणजे ज्याचं साल आहे टोमॅटोचं ते काढून टाकू शकता किंवा नाही काढलं तरी चालेल। आता यामध्ये हा गर, भाजलेले पीठ, लाल तिखट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं। इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे आणि लसूण बारीक कट करून घ्यायचा आहे, तुकडे करून घ्यायचे। तेलामध्ये लसूण टाकून छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। पीठसुद्धा छान असे या गरामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता लसूण परतला, यामध्ये हळद कोथिंबीर टाकायची आणि आपण तयार केलेली पेस्ट टाकायची। आता हवं तेवढं ही भाजी घट्ट किंवा पातळ बनवू शकतो, छान लागते। भाताबरोबर, चपातीबरोबर, भाकरीबरोबर खाऊ शकता। मस्त पारंपरिक रेसिपी आहे, नक्की करून बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। इथे मी चेरी टोमॅटो बोलत आहे, पण याला आमच्या गावाकडे भेद्र बोलतात, तर नक्की मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये।